स्टिच अँड ग्रो विथ पूनम या यूट्यूब चॅनलच्या हस्तकला सिरीज बेस्ट फ्रॉम वेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण पाहूया वेस्ट कापडापासून उपयोगी पाऊच कशा पद्धतीने शिवायचा. हा पाऊच बनवण्यासाठी मी माझ्या जुन्या कुर्तीचं कापड यूज केलेलं आहे. चला तर सुरुवात करूया. सर्वात आधी मी कुर्तीपासून 2 पीस वेगवेगळे कट करून घेतलेले आहेत. तर याची उंची जी आहे ती 9.5 इंच आहे आणि रुंदी इथे मी 18 इंच घेतलेली आहे. त्यानंतर मी त्याला त्याच उंची आणि रुंदीचा कॅनव्हास पेपर कट करून अटॅच करून घेतलेला आहे. या फॅब्रिकना आपल्याला चारही साईडला स्टिच करून घ्यायचं आहे. व्यवस्थित पाव इंचावरती इथे शिलाई देऊन आपल्याला घ्यायची आहे. इथे मी दोन्ही फॅब्रिक स्टिच करून रेडी करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला ह्या फॅब्रिकना मधून फोल्ड करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याच पद्धतीने इथे दोन्ही फॅब्रिक फोल्ड करून घ्यायचे आहे. पाऊच बनवण्यासाठी आपल्याला इथे एक झिप लागणार आहे, म्हणजे चेन लागणार आहे. तुमच्याकडे जर नॉर्मल चेन असेल तर ती चालेल आणि बॅकची चेन अवेलेबल असेल तीही चालेल. तर सर्वात आधी एक फॅब्रिक घ्यायचं, जिथे आपण मिडलमध्ये फोल्ड केलं होतं तिथे सरळ अशा पद्धतीने जी चेन घेतली आहे ती ठेवून द्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या चेनला अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे. एक पाव इंचापेक्षा थोडंसं कमी मार्जिन ठेवून असं कडेला व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे. शिलाई जी आहे ती मधल्या चेनला अजिबात चिकटून येणार नाही याची काळजी घ्यायची आणि कडेकडेने व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे. इथे आपल्याला चेन जोडताना त्याच्यावरती डबल स्टिच देऊन घ्यायची, म्हणजे आपली चेन जी आहे ती उसवणार नाही. इथे आपण पाऊचच्या एका साईडला चेन जी आहे ती लावून घेतलेली आहे. आता आपण दुसरी बाजू देखील ह्याच पद्धतीने रेडी करून घ्यायची. तर चेन जी आहे ती बाहेरच्या साईडला ठेवायची आणि ते दोन्ही भाग आहेत ते अशा पद्धतीने एका साईडला फोल्ड करून ठेवायचे. त्यानंतर दुसरं फॅब्रिक घ्यायचं आणि जशी आपण फोल्ड केलेलं फॅब्रिक होतं आणि चेन जी बाहेरच्या साईडला होती तीच दुसऱ्या फॅब्रिकच्या मध्यभागी ठेवून द्यायची, जिथे आपण फोल्ड केलं होतं. तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करू शकता. त्यानंतर इथे आपण मागे पुढे फॅब्रिक होणार नाही याची काळजी घ्यायची आणि फॅब्रिक जे आहे ते दोन्ही एकमेकांना समोसम राहील अशा पद्धतीने मॅनेज करून घ्यायचं. आणि त्यानंतर आपण जे पहिल्या फॅब्रिकला जशी स्टिच केली होती तशीच स्टिच इथे पण देऊन घ्यायची आहे. इथे मी दोन्ही फॅब्रिकला व्यवस्थित फिनिशिंगने चेन जी आहे ती लावून घेतलेली आहे. आता आपल्याला हे फॅब्रिक स्टिच करून घ्यायचं आहे. स्टिच करण्यापूर्वी आपल्याला ही जी चेन आहे ती अशा पद्धतीने ओपन करायची आणि मध्यभागी घ्यायची आहे. त्यानंतर हे दोन्ही फॅब्रिक जे आहेत ते अशा पद्धतीने ओपन करायचे आणि चांगली बाजू एकमेकांसमोर राहील अशा पद्धतीने दोन्ही फॅब्रिक ठेवून घ्यायचे आहेत. त्यानंतर चेन जी आहे ती अशा पद्धतीने एकत्र करायची आणि त्याला पिन लावून घ्यायची, जेणेकरून हा जो चैनीचा भाग आहे तो मागे पुढे सरकणार नाही. इथे मी दोन्ही साईडला पिना लावून घेतल्या. त्यानंतर कुठल्या तरी एका साईडला अशा पद्धतीने मध्यभागी मार्किंग करून घ्यायचं, जिथे आपली शिलाई येणार नाही. त्यानंतर जिथे आपण लाईन दिल्या आहेत तिथून आपल्याला शिलाईसाठी सुरुवात करायची आहे आणि पाव इंचावरती अशा पद्धतीने चारही साईडला आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे.
इथे आपण मार्किंग केलेला भाग सोडून चारही साईडला स्टिच करून घेतलं. त्यानंतर एक्स्ट्राची जी चेन होती ती आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे चारही कॉर्नरला 1-1 इंचावरती मार्क करून बॉक्स रेडी करून घ्यायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने इथे बॉक्स जो आहे तो रेडी करून घेतलेला आहे. इथे आपण कॉर्नरला जे बॉक्स मार्क केले होते ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत. चारही बॉक्स जे आहेत ते इथे मी कट करून घेतले. त्यानंतर बॉक्स आपल्याला इथे ओपन करायचा आहे. ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने बॉक्स ओपन करायचा आणि त्याच्यावरती आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे. आणि ही शिलाई आपल्याला 1.5 इंचापेक्षा जास्त करायची नाही. इथे चारही कॉर्नर जे आहे ते स्टिच करून रेडी झाले आहेत. तुम्ही पाहू शकता हे कशा पद्धतीने रेडी झालं आहे ते. त्यानंतर जी साईड आपली ओपन ठेवलेली होती, जिथे आपण मार्किंग केलं होतं मध्यभागी, तिथून आपल्याला हा संपूर्ण भाग जो आहे तो अशा पद्धतीने बाहेर काढून घ्यायचा आहे. इथे बाहेर काढताना फक्त आपला एक साईड जी आहे ती बाहेर येणार आहे. दुसरी साईड कशा पद्धतीने बाहेर करायची ती आपण पुढे पाहूया. इथे एका साईडचं फॅब्रिक जे आहे ते पलटी करून घेतलेलं आहे आणि जी ओपन बाजू होती ती अशा पद्धतीने आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे. इथे मी ओपन पार्ट जो होता तो अशा पद्धतीने स्टिच करून घेतला. त्यानंतर आता आपल्याला दुसरी बाजू जी आहे जी म्हणजे मेन बाजू आहे ती पलटी करून घ्यायची आहे. त्यासाठी आपण जी झिप होती ती अशा पद्धतीने पूर्ण ओपन करायची आणि त्यानंतर आतला भाग जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे. संपूर्ण आतला भाग जो आहे तो बाहेर काढून घेतला. त्यानंतर कॉर्नर्स जे आहेत ते व्यवस्थित आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि ज्या साईडला आपण स्टिच केलं होतं बॉटम साईडला ती अशा पद्धतीने आतल्या साईडला टाकून घ्यायची आहे. त्यानंतर व्यवस्थित इथे कॉर्नर जे आहेत ते बाहेर काढायचे आहेत आणि इथे आपला पाऊच जो आहे तो रेडी झालेला आहे. इथे आपला वेस्ट कापडापासून बेस्ट असा पाऊच जो आहे तो रेडी झालेला आहे. तर हा पाऊच तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन पाऊचेसचे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचे म्हणजे आपल्या हस्तकलेचे व्हिडिओ ह्या चॅनलवरती येत राहतील. धन्यवाद.